हॅलो फ्रेंड्स, मी रितिका तुमचे रितिका फूड कॉर्नरमध्ये स्वागत करते। आपण नूडल्स तर खातोच, परंतु ते मार्केटचे असल्यामुळे कधीतरी खाण्यातच मजा असते। तर आज घरी बनवलेल्या शेवयांपासून तिखट मजेदार शेवया बनवूया। त्या अगदी बाहेरच्या नूडल्सपेक्षाही चविष्ट आहेत व पौष्टिकही। आणि या शेवया एवढ्या सोप्या आहेत की कुणीही कधीही कुठेही बनवू शकतो। चला तर सुरुवात करूया। 2 वाट्या शेवया घेतल्या आहेत। 2 माणसांसाठी पुरेपूर नाश्ता आहे। 1 सिमला मिरची बारीक चिरलेली आहे। थोडेसे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत। 1 चिरलेला कांदा व टोमॅटो घेतला आहे। तर गॅस पेटवते आणि त्यावर आपण एक पॅन ठेवूया। तर पॅन गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालूया आणि या तेलामध्ये आपल्याला गरम तेलामध्ये शेवया घालून हलक्याशा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, हळूहळू आपण भाजत आहोत। तर ह्या ब्राऊन झालेले आहे। आता आपण ह्या बाहेर काढून घेऊया। तर यानंतर आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी तेलामध्ये तेल तापले की 4 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा जिरे व 1 चमचा मोहरी घालते आणि 1 चमचा हळदसुद्धा घालायची आहे। फोडणी मस्त तडतडते आहे। यानंतर आपल्याला चिरलेला कांदा घालून परतून घेऊया। कांदा आपला आता मऊसूत झालेला आहे। त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगले व लवकर मऊ होण्यासाठी मी ते 1 चमचा मीठ घालत आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर आता आपल्याला चिरलेल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। इथे आपण वेगळ्या भाज्याही ट्राय करू शकतो। जेवढ्या जास्त भाज्या तेवढा आपला नाश्ता हेल्दी होईल। तर खास सिक्रेट म्हणजे इथे कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत। फक्त एकच मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे पास्ता मसाला। तर 1 छोटे पूर्ण पॅकेट मी वापरत आहे। मॅगी मसालाही आपण वापरू शकतो। यामुळे शेवयांना बाहेरच्या नूडल्ससारखी चव येते। एकदा तरी हा मसाला घालून तिखट शेवया बनवा आणि वेगळ्या चवीचा आनंद घ्या। तर शेवयांच्या दुप्पट पाणी घालायचे आहे। म्हणजे मी 2 छोट्या वाट्या शेवया घेतल्या होत्या, तर 4 वाट्या मी पाणी घालत आहे। आणि 2-3 मिनिटांनी पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये भाजलेल्या शेवया घालून चांगले मिक्स करूया। सगळे मिक्स झाल्यानंतर आता आपण झाकण लावून ठेवूया। शेवया शिजण्यासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे लागतील। आता 5 मिनिटे झालेली आहेत। तर शेवयांनी 90% पाणी शोषलेले आहे। तर वरून आपण चिरलेली कोथिंबीर घालून सर्व पुन्हा चांगले मिक्स करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की मसाल्यामुळे या शेवयांना खूप छान रंग आलेला आहे आणि मार्केटमधील नूडल्ससारख्या दिसत आहेत। आता ह्या शेवया रेडी आहेत, परंतु 2 मिनिटे ह्याला झाकण ठेवून देऊया। तर हे पहा, आपल्या ह्या शेवया पूर्णपणे तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी आणि गरम गरम खाण्याचीच मजा घेऊया। तर फ्रेंड्स, ह्या घरगुती शेवयांना मी थोडंसं नवीन रूप देऊन थोडं पौष्टिक आणि थोडंसं चमचमीत बनवलेलं आहे। तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये।